आमदार शिवाजीराव पाटील यांच्याविषयी बोलताना तत्वाने बोलावे. संग्राम अडकुरकर. आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही ठाम असून त्यांच्याविषयी बोलताना तत्वाने बोलावे. आजपर्यंत चंदगड तालुक्यातील वन्य प्राण्याविषयी कोणीही जाऊन सुरक्षेची व्यवस्था केली नाही. आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्वतः वनमंत्र्यांकडे जाऊन सुरक्षेची पूर्ण तयारी करणारे एकमेव आमदार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये संग्राम अडकुरकर काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐणापुरे, चंदगड. दरोडा आहे, उलटी बाजू धरा. हे जर आमच्या कुठल्या माणसाने केलं असतं तर ते त्यांचं जीणं हराम केले असते की नाही. आणि फक्त एक मोठं व्यक्तिमत्व आहे, कोणी बोलायचं नाही. आज आम्ही काम केलंय त्यांच्यासोबत, खरोखर खोटं का बोलायची काही गरज नाही. पण मलाही इतका धक्का बसायला लागला की कसलं रूप नेमकं काय बघतोय मी. आणि टार्गेट कुणाला करायचं, आता ते सोशल मीडियावर आमदार शिवाजीराव पाटील साहेबांच्या बाबतीत बोलत असताना, अरे मी इतकंच सांगेन. आज मला वाटते काल दादा कोणतरी एक व्हिडिओवरती बोलताना त्यांना ते गाई म्हशी माहिती आहेत का, गोटा माहिती आहे का. अरे मूर्खा, गाढवा, तू बोलणाऱ्या तत्वाने बोल. येऊन बघ, म्हैसी गुरा ढोराचाच मोठा झालेला आमचा आमदार. ते काय उगाच तुमच्यासारखं भरूपे. आणि मला सांगा, त्यांना गमवण्यासारखं काहीच नाही. गमवण्यासारखं तुम्हाला आहे, म्हणून तुमची थाबेदन आणले तुमचे. मग सैरा बैरा होऊन लोक आता हे चालू आहे, हे थांबणार नाही. कारण एक नियतीचा खेळ सांगतो. सर्वात मोठं पद सन्माननीय मुख्यमंत्री, पारदर्शक व्यक्ती, त्यांनी ज्यावेळी सांगितलं की गैर होत असेल की शिवाजीराव अजिबात मागे पडायचं नाही. मग आता दाद मागायला जाणार कुणाकडे, मग त्यांना बदनाम करा. होत नाहीत असे बदनाम करणारे इथले पण चिल्ले पिल्ले आमच्या तालुक्या भागातनं पण खूप. सगळाच विषय सांगणार नाहीत, पण एवढंच मी निश्चित सांगेन, ज्या कुटुंबातून ते वाढले, गमवण्यासारखं त्या माणसाला मी एवढ्यासाठी म्हटलं. कारण शून्यातून आम्ही, मला वाटतं 8 ते 9 महिने माझा भारतीय जनता पार्टीचा प्रवास अत्यंत नवीन आहे. आणि आपल्याला सरळ आणि खरं बोलायचं सवय. त्यामुळे कॉमेंट्स ते मी सोशल मीडियावरती बोललो, ते कोण सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, म्हणून कोण बोलायला घाबरत नाही. भाऊ आमचे बोलायला जरी साधे असले तर विचार आणि हे प्रामाणिक आणि साफ आहे. तुम्ही त्यांना खोटं, त्यांना वेगळ्या पद्धतीने बोलण्याच्या पेक्षा त्यांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्या. आणि ते का काढले नाही, 2023 पासूनच हा प्रवास सुरू झाला. 2023 पासून प्रवास सुरू झाला होता. आणि असं नवीन काढून काहीतरी तुमच्यावर बोलतात. तुम्ही जिल्हा परिषदचं काय सांगताय, मी खुलासा करतो जयवंतराव अक्कासाहेब, आपणही जिल्हा परिषदला उभारला होता. बरीच मंडळी, मी यांच्या समोर बोलतो, मी स्पष्टवादी माणूस आहे. 9/0 भाऊ बोलले होते, काहीतरी एक अभ्यास असेल. तुमच्यातले निवडून आलेले 70% मी तर शपथ पुढे बघितले भाऊना भेटायला. आम्ही बघितलंय, हे खोटं बोलायची गरज नाही. हे वजन होतं भाऊंचं. ह्या त्यांना शब्द येऊन विचारा. म्हणजे तुम्हाला एखाद्याला हरवता येईना, एखाद्याला पाडता येईना, तर त्याला बदनाम करायचं होत नाही. एवढं सोपं नाही. तुमचा घडा भरलाय, आता ह्याची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. मला वाटतं कोटे दादा मगाशी सांगत होते, कुणी काय संदर्भ बोलायचा, त्या ह्याच्यात मी एक ऐकला विषय की संस्था किती पहिला कमी होत्या आणि झपाट्यानं वाढल्या. म्हणजे तुमचा अनुभव तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं वापरायला लागलाय. देशोधडीला तो दूधवाला लागू दे. अहो, तुमचं एक चांगलं चाललंय, ते संस्थेत बोलणारी लोक की आमचं सगळं सुखाचं चाललंय, गुरुचं नाव बदनाम करू नका. मला एक त्यांना माझ्या भावानं त्या दूध आपले दूध व्यवसायाचे हे करणारे सांगायचं, अरे तुम्हाला 5 रुपये 10 रुपये मिळतात, तुम्हाला कदाचित 40 रुपये मिळू देत म्हणून भाऊ मांडतोय, पण तुम्ही त्यात समाधानी. समजून घ्या विषय. हे दाबादाबीनं प्रकरण दबणार नाही, कुठल्याही पद्धतीनं जाऊ दे. भाऊंची भावना, भाऊंचा उद्देश, आणि काही माहिती नाही म्हणून उगाच काहीतरी बडबडायचं, तिलाही माहीत केल्या म्हणून मी सोशल मीडियावर पुन्हा बोलतोय. तुम्ही तत्वानं बोला. मी काय चुकीचं बोललो तर मला सांगा, मी निश्चित मान्य करेन. चूक असेल तर मान्य करेन. एखाद्याला बदनाम सोपं नाही. एवढं माणूस सरळ आहे, घाबरत नाही. 3-3, 3:30 वाजेपर्यंत लोकांची सेवा करत कामं. मंत्र्यांनी दालनात आमच्या वन विभागाचा अरबोळसाहेब विषय होता. वन विभागाचा विषयावर मला सांगा, आमच्या तालुक्यात मी बघतोय, मी राजकारण 17-18 वर्ष करतोय. आम्ही बघितल्यापासून एवढ्या रानडुकरांचा, बरेच जनावरांचा जो त्रास होतोय, एकदम आजपर्यंतच्या चांगल्या पद्धतीनं मंत्री महोदयांची बैठक घेऊन त्याच्यावर काहीतरी निकष काढण्याच्या उद्देशानं प्रामाणिक काम केलेल्या माणसाबद्दल सुद्धा परत त्यांचं नाही, परत एक मोर्चा. म्हणजे तुमचा उद्देश स्पष्ट झाला. तुम्हाला फक्त राजकारण करायचं.
माफ करा, पत्रकार म्हणणार एवढे का रागानं बोलले, सहन न होण्यासारखं बोलायला लागले, प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या माणसावर बोलायला लागले. जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे. मी एवढंच सांगतो, प्रामाणिकपणानं आश्वस्त करतो. काही कागद आम्ही जी बघितलेत, पुराव्यानिशी बोलतायत, जी बघितलेत, घडा भरलेला आहे त्यांचा. आणि आमच्या भागातलं दूध चांगलं अगदी हे असून इकडं संचालक न देणे आणि संस्था बळकावण्याचा उद्देश म्हणणार नाही, स्पष्ट दिसायला लागलाय. त्यामुळं आता हे लोकांनाही कळाले, जे चार बगल बच्चे बडबडतायत ते बडबडू द्या, पण भाऊ थांबणार नाही. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आरोप प्रत्यारोप, कारण संदर्भ सगळा फिरून गोकुळवरती आपण ऐकला. मी असं मानतो की ते खरोखर अगदी दोन गोष्टी विरोधक बरोबर बोलत आहेत. भाऊना यातलं काय माहिती नाही, आणि काही तर बगल बच्चांनी सुद्धा म्हटले की तुम्हाला ते गोटा तरी माहिती आहे काय. कारण एक लक्षात घ्या, मी असं बोलणारा कार्यकर्ता आहे. आज सोशल मीडियाचा जेवढा चांगला उपयोग केला जातो, त्याचा दुरुपयोग सुद्धा त्याच प्रमाणात किंवा त्यापेक्षा काही पट जास्त करता येतो. मला एक सांगा, म्हणजे किती बिनबुडाचे आरोप. मी कशासाठी म्हटलो त्यांना की ते बरोबर आहे, कारण जो सेटअप लावलाय त्यांनी, जो सेटअप लावून अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं आराखडा आखून, आता आमच्या सगळे ज्येष्ठ मंडळींनी सांगितले किंवा त्याच गोष्टी पत्रकारांना सांगणं बरोबर होणार नाही. पण वेगळा असा मुद्दा काय की चांगलं रूप जनतेसमोर ठेवायचं. अत्यंत आपण श्रावण बाळच म्हणूया, आणि कुणीतरी एकदम येऊन, म्हणजे म्हणतो ना आपण, एक रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत आपण एखादं रूप घेतलंय आणि 1 ते 4 वाजेपर्यंत एक रूप वेगळं असेल, नेमकं त्याच वेळी भाऊ गेले. आणि त्याला मग काय काय गोष्टी जोडल्या, काय नाही म्हणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पराभव झालाय म्हणून ते पोट तिडकीनं बोलताय. म्हणे गोकुळची प्रतिमा तुम्ही मलिन करताय. जरा 2 मिनिटं. म्हणे तुम्ही गोकुळची प्रतिमा मलिन करताय. मला एकच या ठिकाणी प्रामाणिकपणे, खूप लहान कार्यकर्ता आहे, मंत्री महोदय फार मोठे अनुभवी, अनेक वर्षे या ठिकाणी मंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे, आणि धाडसानं सगळेजण बोलतायत, धाडसानं सगळेजण मांडतायत. तर फक्त व्यूहरचना त्यांची एवढीच चालली, हे बोललेलं खोटं कसं सांगायचं. आणि मग तुम्हाला इतकी भीती का वाटायला लागली. संस्था तुमच्या ताब्यात, स्वातीताईंनी सांगितलं, बाळपोटे दादांनी सांगितलं, त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यातला एवढा अभ्यास जर नसला तरी सारांश लक्षात आला की एकंदरीत ज्या संस्था, माझ्या माहितीप्रमाणे मुंडे आयुक्त होते त्यावेळी, त्यांनी त्या अवसानात का काढण्यात येऊ नये 1320 संस्था, अशा पद्धतीचा ज्यावेळी तो निर्देश काढला, त्याच्यानंतर ताई मला वाटतं त्यांनी स्टे घेतला. आपण बोललेला विषय बरोबर आहे, स्टे घेतले आणि बाकीच्या गोष्टी पुढच्या पूर्तता करायच्या. पण